श्री स्वामी समर्थ. उद्या कामिका एकादशी आणि सकाळी आंघोळीच्या पाण्यात टाका ही एक वस्तू शत्रू लोटांगण घालेल. नमस्कार माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो. आजचा हा व्हिडिओ तुमच्या आयुष्याला एक असा वळण देणारा ठरणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. उद्या अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी मानली जाणारी कामिका एकादशी आहे. शास्त्रामध्ये असे म्हटले आहे की या दिवशी घेतलेला एक छोटासा नियम किंवा केलेला एक अत्यंत सोपा दिसायला असणारा उपाय तुमच्या जन्मोजन्मीचे दारिद्र्य, दुःखाची छाया आणि मुख्य म्हणजे तुमच्या पाठीमागे लागलेले गुपित शत्रू, गुप्त बाधा आणि नकारात्मकता एकाच क्षणात नष्ट करू शकतो. तुम्हाला कधी असे वाटले आहे का की तुम्ही खूप मेहनत करता, लोकांचे चांगले करता, तरीही अचानक घरात कटकटी सुरू होतात, कामात अचानक अडथळे येतात किंवा एखादी व्यक्ती विनाकारण तुमच्या विरोधात उभी राहते आणि तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करते? जर हो असेल तर काळजी करू नका. आजचा हा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असा एक अत्यंत गुप्त आणि प्राचीन उपाय सांगणार आहे जो आपल्या ऋषीमुनींनी पुराणांमध्ये लिहून ठेवलेला आहे. आणि उद्या कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी आंघोळ करताना पाण्यात फक्त ही एक वस्तू टाका आणि बघा चमत्कार. ज्या शत्रूने तुमचे आयुष्य हवालदिल केले आहे तो शत्रू स्वतः तुमच्या घरात येऊन लोटांगण घालेल आणि तुमची माफी मागेल. पण थांबा, ही वस्तू कोणती आहे, ती पाण्यात कशी टाकायची आणि ती टाकताना कोणता विशिष्ट मंत्र जपायचा हे मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगणार आहे. हा उपाय इतका शक्तिशाली आहे की तो चुकूनही चालणार नाही. व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय हे 3 अत्यंत पवित्र मंत्र लिहायला अजिबात विसरू नका. तुमची श्रद्धा आणि भक्ती भगवान विष्णूंपर्यंत नक्की पोहोचेलच. तसेच आपल्या या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच आध्यात्मिक आणि जीवन बदलणारे उपाय तुम्हाला रोज मिळत राहतील. चला तर मग वेळ न दवडता जाणून घेऊया कामिका एकादशीचे महात्म्य आणि तो गुप्त उपाय. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, कामिका एकादशी हा आषाढ आणि श्रावण महिन्याचा संधी कालात म्हणजे श्रावण कृष्ण पक्षात येणारा अत्यंत दुर्मिळ आणि फलदायी एकादशी आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये विष्णू भक्तांचा उगम मानल्या जाणाऱ्या या नक्षत्राच्या काळात जेव्हा आपण श्रीहरी विष्णूंची उपासना करतो तेव्हा तिचे फळ 1000 पटीने वाढते. तुम्हाला माहीत आहे का, आपल्या सनातन धर्मातील पद्मपुराण आणि ब्रह्मपुराणात या एकादशीचे वर्णन करताना साक्षात भगवान श्रीकृष्णांनी धर्मराज युधिष्ठिराला सांगितले आहे, हे युधिष्ठिरा, एका बाजूला 1000 अश्वमेध यज्ञ करणे, शेकडो वाजपेय यज्ञ करणे आणि राजसूय यज्ञ करून कोट्यावधी सुवर्ण मुद्रा दानात देणे आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण श्रद्धेने कामिका एकादशीचे केवळ एक व्रत करणे किंवा या दिवशी विष्णूंची पूजा करणे, या दोघांचे पुण्य अगदी समान आहे. विचार करा, ज्या पुण्याची प्राप्ती मोठ्या मोठ्या ऋषीमुनी हजारो वर्षे तपश्चर्या करून मिळू शकले नाहीत, ते पुण्य मिळवण्याचा हा महायोग उद्या तुमच्या माझ्या दारात चालून आलेला आहे. जो मनुष्य कामिका एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची तुळशीच्या पत्राने पूजा करतो त्याला या जन्मीतच नव्हे तर पूर्वजन्मांच्या सर्व पापातून आणि जन्मांतरीच्या दोषातून मुक्ती मिळते. पण माझ्या लाडक्या बहिणींनो, आज मी इथे तुम्हाला फक्त पोथी पुराणातील सर्वसाधारण पूजेची माहिती देण्यासाठी आलेले नाही. ती माहिती तर तुम्हाला कुठूनही मिळेल. आज मी तुम्हाला या सूक्ष्म आध्यात्मिक ऊर्जेबद्दल सांगायला आहे, जी ऊर्जा उद्याच्या नक्षत्रामध्ये, ग्रहांच्या स्थितीमध्ये आणि विशिष्ट वेळेत दडलेली आहे. तुम्हाला माहीत आहे का
की आपल्या मानवी शरीरात आणि या संपूर्ण वातावरणात तब्बल 70% पाणी असते. आपल्या ऋषीमुनींनी हजारो वर्षापूर्वी शोधून काढले होते की पाणी या विश्वातील ऊर्जेचे सर्वात मोठे आणि गतिमान वाहक आहे. पाणी केवळ तहान भागवत नाही, तर ते भावना, विचार, मंत्र आणि नक्षत्रांची स्पंदने स्वतःमध्ये शोषून घेते. प्राचीन काळी आपले ऋषीमुनी, साधू संत आंघोळ करताना किंवा पाण्याच्या तांब्या हातात धरून पाण्याला मंत्रांनी अभिमंत्रित करायचे. ते पाणी शरीरावर पडताच शरीरातील सर्व नकारात्मकता, आजार आणि मानसिक तणाव नष्ट व्हायचा. आता विचार करा, जर उद्याच्या कामिका एकादशीच्या अत्यंत पवित्र मुहूर्तावर आपण आपल्या स्वयंपाकघरातील किंवा देवाच्या देवाऱ्यातली एक विशिष्ट वस्तू पाण्यामध्ये मिसळून स्नान केले तर काय घडेल? शास्त्रानुसार या विशिष्ट वस्तूच्या स्पर्शाने आणि मंत्राच्या प्रभावाने आंघोळीचे पाणी अभिमंत्रित होते. जेव्हा हे पाणी तुमच्या शरीरावर पडते तेव्हा तुमच्या शरीराभोवती एक अशी अदृश्य आणि प्रचंड शक्तिशाली संरक्षण कवच ढाल तयार होते, ज्या ढालीसमोर जगातील कोणतीही वाईट नजर, करणी, टोटका, करड किंवा शत्रूची वाईट कुबुद्धी एक क्षणही टिकूच शकत नाही. आता तुमच्या मनात नक्कीच प्रश्नाचे वादळ उठले असेल, नाही ताई, नक्की ती वस्तू कोणती आहे? ती मिळवण्यासाठी मला खूप पैसे खर्च करावे लागतील का? ती बाजारात सहज सोप्या पद्धतीने मिळेल का? की ती माझ्या स्वतःच्याच घरात उपलब्ध आहे? माझ्या बहिणींनो, अजिबात घाबरू नका किंवा चिंता करू नका. ती वस्तू शोधण्यासाठी तुम्हाला कुठेही बाहेर भटकण्याची गरज नाही. ती वस्तू तुमच्या स्वतःच्या घरातच आहे, अगदी तुमच्या स्वयंपाकघरातच किंवा देवाच्या कोनाड्यात अत्यंत सहजपणे उपलब्ध आहे. पण थांबा, इथे सर्वात मोठी मेघ आहे. ती वस्तू साधी दिसली तरी तिचा वापर करण्याची पद्धत, पाण्यात टाकण्याची अचूक वेळ आणि ती टाकताना उच्चारायचा मंत्र अत्यंत गुप्त आणि महत्त्वाचा आहे. जर तुम्ही ही वस्तू चुकीच्या पद्धतीने किंवा चुकीच्या वेळी वापरली तर तिचा कोणताही आध्यात्मिक प्रभाव तुम्हाला मिळणार नाही. म्हणून हा व्हिडिओ अर्ध्यावर सोडण्याची अजिबात चूक करू नका. हा व्हिडिओ शेवटपर्यंत अत्यंत एकाग्रतेने पहा, कारण हा उपाय तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे आयुष्य एका रात्रीत बदलू शकते. स्त्री म्हणून मला माहीत आहे, आपण घरात कितीही शांतता राखण्याचा प्रयत्न केला तरी कधी ना कधी बाहेरच्या लोकांची वाईट नजर आपल्या घरावर पडते. कधी शेजारी, कधी नातेवाईक, तर कधी कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचा मत्सर आपल्याला सहन करावा लागतो. माझ्याकडे अनेक महिलांचे मेसेज येतात. त्या म्हणतात, ताई, आमचं सगळं व्यवस्थित चाललेलं होतं, पण अचानक पतीचे काम, धंदा नुकसान होऊन लागलं. मुलांच्या अभ्यासातले लक्ष नाहीसे झाले. घरात विनाकारण भांडणे होतात. हे का होत आहे? कारण जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल सतत वाईट विचार करते तेव्हा त्या व्यक्तीची नकारात्मक ऊर्जा तुमच्यावर आणि तुमच्या घरावर प्रभाव टाकू लागते. यालाच आपण शत्रुबाधा किंवा दोष म्हणतो. पण उद्याच्या या पवित्र कामिका एकादशीला ही नकारात्मकता कायमची मुळासकट उपटून फेकण्याची ताकद आहे. चला, आता मी तुम्हाला सांगते तो मुख्य उपाय ज्याची तुम्ही वाट पाहत आहात. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, आता अत्यंत लक्ष देऊन ऐका, कारण आता मी तुम्हाला तो गुप्त आणि अलौकिक उपाय सांगणार आहे ज्याची तुम्ही आतुरतेने वाट पाहत होता. हा केवळ एक साधा उपाय नसून तंत्र, मंत्र आणि निसर्गाच्या ऊर्जेचा एक असा मिलाफ आहे जो तुमच्या आयुष्यातील नकारात्मकतेचा काळोख एका क्षणात दूर करू शकतो. कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी उठल्यानंतर दैनंदिन कामे आटपून सर्वात आधी तुम्हाला तुमच्या स्नानाची म्हणजेच आंघोळीची विशेष तयारी करायची आहे. या स्नानाच्या पाण्यात टाकायची ती पहिली सर्वात महत्त्वाची आणि चमत्कारिक वस्तू म्हणजे काळे मिरी. तिच्यासोबत तुळशीची मंजिरी किंवा सुकलेली ताजी तुळशीची पाने आणि चिमूटभर सेंधव मीठ.
सेंधा नमक. आता तुमच्या मनात येईल, ताई या 3च गोष्टी का? ज्योतिषशास्त्रात आणि आयुर्वेदात या दोन्हीमध्ये या 3 गोष्टींना अद्वितीय स्नान आहे. काळी मिरी ही राहू, केतू, शनिदोष आणि गुपित शत्रूंचा नाश करण्यासाठी ब्रह्महस्त्रासारखी काम करते. तुळशीमध्ये साक्षात माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचा वास असतो, जी तुमच्या शरीरातील सकारात्मक ऊर्जा भरून टाकते. आणि सेंदव मीठ हे संपूर्ण विश्वातील सर्वात मोठे नकारात्मकता शोषून घेणारे तत्व मानले जाते. वापरायची अचूक आणि शास्त्रोक्त पद्धत. हा उपाय गर्दीत किंवा घाई गडबडीत करायचा नाही. अगदी शांत मनाने आणि श्रद्धेने खालील सांगितल्याप्रमाणे करा, नाहीतर लिहून घ्या. पहिलं म्हणजे कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी सूर्योदयापूर्वी किंवा ब्रह्ममुहूर्तावर, अगदी शक्य असल्यास सकाळी 8 वाजेच्या आत आंघोळ करणे अत्यंत शुभ मानले जाते. आंघोळीसाठी तुमच्या आवडीनुसार बादलीत गरम पाणी किंवा थंड पाणी भरून घ्या. पाणी भरताना मनात कोणताही राग, संताप किंवा शंका ठेवू नका. दुसरं म्हणजे तुम्हाला तुमच्या घरातील 3 अख्खे काळी मिरी दाणे घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, ते दाणे तुटलेले किंवा कीड लागलेले नसावे. आता हे 3 दाणे तुमच्या उजव्या हाताच्या तळहातावर ठेवा आणि मूठ बंद करा. डोळे मिटून मनातल्या मनात तुमच्या त्या शत्रूचे नाव घ्या, जो तुम्हाला विनाकारण त्रास देत आहे. किंवा मनातल्या मनात अशी प्रार्थना करा, हे भगवान श्री हरी विष्णू, माझ्या आयुष्यात, कामात किंवा घराची काही नकारात्मकता, वाईट नजर, करणी किंवा शत्रूची बाधा असेल, ती या काळ्या मिरीच्या प्रयोगाने मुळात सकट नष्ट हो. अशी प्रार्थना केल्यावर त्या 3 काळ्या मिरीच्या दाण्यांची खलबत्त्यात किंवा दगडावर बारीक पूड करा आणि ती पूड आंघोळीच्या बादलीत पाण्यात टाका. तिसरं म्हणजे त्यानंतर भगवान विष्णूंना अत्यंत प्रिय असणारी तुळशीची 2 ताजी पाने किंवा वाळलेली मंजिरी त्या पाण्यात टाका. एकादशीच्या दिवशी तुळशीची पाने तोडू नये, त्यामुळे ही पाने आदल्या दिवशी तोडून ठेवा किंवा गळून पडलेली पाने वापरावीत. तुळशी पत्र टाकल्यानंतर त्यात अगदी चिमूटभर सेंदव मीठ टाका. सेंदव मीठ तुमच्या शरीराची आणि ओराची शुद्धी करेल, तर तुळशीची मंजिरी तुमच्यावर विष्णू आणि लक्ष्मीची कृपा प्राप्त करून देईल. अत्यंत शक्तिशाली अभिमंत्रित मंत्र. गोष्टी पाण्यात टाकल्या म्हणजे काम संपले असे नाही. आता त्या पाण्याला अभिमंत्रित करायचे आहे, म्हणजेच त्या पाण्यात मंत्राची ऊर्जा प्रवाहित करायची आहे. पद्धत सांगते. तुमच्या उजव्या हाताचे मधले बोट, ज्याला मध्यमा शनीचे बोट आणि ऊर्जेचे केंद्र मानले जाते, त्या पाण्यात बुडवा. पाण्याला घड्याळाच्या काट्याच्या दिशेने हळूहळू गोल फिरवा. अत्यंत स्पष्ट आणि शुद्ध उच्चारात ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा. मंत्र जप पूर्ण होताच ते पाणी साधे पाणी राहत नाही, तर ते एका दिव्य औषधीसारखे आणि संरक्षणात्मक कवचासारखे कार्य करू लागते. आता या अभिमंत्रित पाण्याने स्नान करा. आंघोळ करताना पाण्याचा तांब्या डोक्यावरून घेताना मनात एकच विचार आणि स्पष्ट चित्र आणा. या अभिमंत्रित पाण्याच्या थेंबात प्रत्येक थेंब माझ्या शरीरातील स्पर्श करत आहे आणि माझ्या शरीरावरून, मनावरून आणि आयुष्यातून सर्व प्रकारची नकारात्मकता, आजारपण, थकवा, वाईट नजर आणि शत्रूने पेरलेली वाईट ऊर्जा वाहून खाली जात आहे. माझे शरीर आणि मन एकदम स्वच्छ, तेजोमय आणि सुरक्षित होत आहे. हा उपाय केल्यावर नेमके काय घडते? माझ्या लाडक्या बहिणींनो, शास्त्रातील आणि अनुभवातील सिद्धांतानुसार कामिका एकादशीच्या दिवशी जेव्हा तुम्ही काळी मिरी आणि तुळशी आणि सेंदव मिठाच्या अभिमंत्रित पाण्याने स्नान करता, तेव्हा तुमच्या शरीराभोवती एक अत्यंत मजबूत आध्यात्मिक
तटबंदी तयार होते. तुमच्यावर वाईट नजर टाकणारा किंवा तुमचे वाईट चिंतणारा शत्रू कितीही शक्तिशाली असला तरी त्याची नकारात्मक ऊर्जा तुमच्या या संरक्षणात्मक कवचाला भेदून आत येऊच शकत नाही. उलट त्याने तुमच्यासाठी रचलेला कट कारस्थान आणि कुबुद्धी त्याच्यावरच उलटते. तो स्वतःच्याच विचारांमध्ये गुंतून पडेल, त्याचा अहंकार गळून पडेल आणि कालांतराने त्याचे वैर संपुष्टात येईल. तो तुमच्यासमोर नम्र होईल, म्हणजेच एक प्रकारचे तुमच्या दारात येऊन लोटांगण घालणे. हा उपाय पूर्ण श्रद्धेने करा आणि त्याचा अद्भुत अनुभव स्वतः घ्या. बहिणींनो, आंघोळीच्या या पाण्यासोबत उपायांसोबत 2 लहान आणि अत्यंत उपाय केले तर तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करत राहील. तुळशी जवळ दिव्याचा. कामिका एकादशीच्या संध्याकाळी तुळशीच्या रोपाजवळ शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यात 1 लवंग टाका. दिव्यासमोर बसून श्री स्वामी समर्थ मंत्राचा किंवा विष्णू सहस्त्रनामाचा जप करा. यामुळे आर्थिक अडचणी आणि कर्जाचा भार त्वरित कमी होतो. दुसरा उपाय, मुख्य दारावरील पिवळ्या मोहरीचा उपाय. उद्या संध्याकाळी मुठभर पिवळी मोहरी आणि थोडे काळे तीळ एकत्र करून तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावर बाहेरच्या बाजूने उधळा आणि काळ्या कपड्यात बांधून दरवाजाला टांगा. यामुळे तुमच्या घरात कोणतीही वाईट शक्ती प्रवेश करू शकणार नाही. तर माझ्या मित्रांनो, आज आपण काय शिकलो? कामिका एकादशी ही विष्णू कृपेने सर्व पापांचे आणि शत्रूंचे दोषांचे निवारण करणारी महान एकादशी आहे. उद्याची सकाळी आंघोळीच्या पाण्यात 3 काळी मिरी, पूड, तुळशीची पाने आणि सेंदव मीठ टाकून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचं जप करायचे आहे. हा उपाय तुमच्या ओरा आणि शक्तीला शक्तिशाली बनवेल, ज्यामुळे शत्रूंचे षडयंत्र उद्ध्वस्त होते. संध्याकाळी तुळशीजवळ लवंग टाकून तुपाचा दिवा लावायचा आहे. हे सगळे उपाय अत्यंत सोपे आहे, पण ते विश्वासाने आणि भक्तिभावाने करणे अत्यंत गरजेचे आहे. अध्यात्मशास्त्रात श्रद्धेला सर्वात मोठे बळ मानले गेलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर आत्ताच लाईक करा. तुमच्या नातेवाईकांपर्यंत आणि मित्रपरिवारापर्यंत शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या कामिका एकादशीचा लाभ घेता येईल. आणि हो, आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि शेजारील बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव आणि श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय तसंच ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला अजिबात विसरू नका. श्री हरी विष्णू आणि स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतो. धन्यवाद. भेटूया पुढच्या एका नवीन आणि अत्यंत माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा. श्री स्वामी समर्थ.